आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामासाठी दाखल होणार आहेत, त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारनंतर पुण्यात दाखल होईल, त्यामुळे बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरियाई गेट चौक, कमलनयन बजाज चौक, जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात आल्यावरती कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक बंद राहणार आहे। येरवड्यातील मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक बंद असेल, तसंच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद राहणार आहे। या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद केले जातील। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात आल्यानंतर वाहतुकीत कोणकोणते रस्ते बंद असणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। तुकोबांच्या पालखीवेळी कोणते रस्ते बंद असतील तर बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरियाई गेट चौक, कमलनयन बजाज चौक, जुना मुंबई पुणे महामार्गावरच्या वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता बंद असेल। तर ज्ञानोबांच्या पालखीसाठी वाहतुकीतले बदल काय तर कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक हा रस्ता बंद असेल। येरवड्यातील मेंटल कॉर्नर ते आळंदी रस्ता बंद असेल। चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।